नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 नोव्हेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कोणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. नातेवाईकाच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती मिळेल. वृषभ राशी, आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा तुम्ही करू शकता. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणाऱ्या मित्राबरोबर बाहेर जा. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. मिथुन राशी, तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळवण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हाला मदत करतील. तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. कर्क राशी, पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल
तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. आजच्या दिवशी नवा पेहराव, नवे मित्र लाभतील. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. एकाच जागी उभे राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेम सफरीवर जाणार आहात. एकदम निष्कर्ष काढला आणि अनावश्यक कृती केल्यास तापदायक ठरू शकेल. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. सिंह राशी, घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक राहाल, परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी राहाल. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्ही उदास असाल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाला शीघ्रकोपी बनवतील. तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेता, तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका, जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परंतु अचानक काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झाले तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. कन्या राशी, आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. स्त्री सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी रिकामा वेळ मिळणार नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता, त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावे लागू शकते. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यागाची, आत्मसमर्पणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. तुळ राशी, सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकता.
तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज थोडी मोकळीक हवी असेल. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योजना करण्याची गरज आहे. वृश्चिक राशी. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या, अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. धनु राशी. जर तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. यासोबतच नवीन टेक्नॉलॉजीने अपडेटेड राहा. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एक चांगली बातमी समजणार आहे. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरेल. तुमच्या हातातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ कार्यामुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. मकर राशी. आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक आणि मित्र त्यांच्या परीने प्रयत्न करतील. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमॅन्टिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. गुंतवणूक करणे
बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुंभ राशी. आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला घरी बोलावण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळावर आपला वेळ व्यतीत करू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सगळ्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने व्हाल. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील, परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकता. मीन राशी. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आनंदाने, खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. ज्या लोकांनी कोणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. पाऊस नेहमी रोमॅन्टिक असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमॅन्टिक वातावरणाचा आज दिवसभर आनंद लुटाल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.